कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पाहुयात सविस्तर वृत्त। आज मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळच्या पुई गावाजवळ भीषण अपघात घडला। मुंबईहून महाडच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने दुर्दैवी घटना घडली आहे। या हृदयद्रावक अपघातात सज्जद अब्दुल साखूर खोत आणि सज्जद अब्दुल साखूर या पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मृतक सज्जद याचा येत्या 29 डिसेंबर रोजी विवाह होणार होता। वडील कतार दुबईहून परत येत असल्याने त्यांना मुंबई विमानतळावरून घेण्यासाठी सज्जद गेला होता, परंतु येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। या घटनेने संपूर्ण गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे। अपघातग्रस्त कारमधील सज्जद खोत यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसंच कार चालक उस्मान अब्दुल हमीद कारविलकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कोलाड येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस आणि SVRS बचाव पथक ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या एका व्यक्तीला हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले। मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत।